राज्यातील वर्ग क आणि ड चे कर्मचारी संपावरती गेल्याने खरं तर शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। मी सध्या आंबेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात आलेले आपण या ठिकाणी पाहिलं तर महसूलचे कर्मचारी हे खरं तर संपावरती गेलेले आहेत आणि या संपाचा मोठा परिणाम खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरती झालेला आहे। अनेक नागरिक हे खरं तर या ठिकाणी आपली जी काही तहसील मधील महसूल मधील जी काही काम आहे त्या कामासाठी आले आहेत, मात्र या ठिकाणी कामच होत नाहीत कारण की कर्मचारी या संपावरती गेल्याने याचा फटका बसतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत, काय सांगाल कुठून आला आणि काय काम होतं? मी आंबेगाव तालुक्यातील दिगर या अतिदुर्गम भागातला आहे। खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यामध्ये 150 किलोमीटरच्या अंतरावरून काही लोक या तहसील कार्यालयात येतात। तहसील कार्यालयात मग जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, काही महसुली कामं असतील किंवा आदिवासी विकास विभागाचं कार्यालय आहे, काही कोर्टाची कार्यालय आहेत, काही भूमी अभिलेखाची कार्यालय आहे। परंतु राज्यामध्ये गेले 2-3 दिवस जो संप चालू आहे त्या संपाचा फटका निश्चितपणे नागरिकांना बसलेला आहे। त्या संपामुळे नागरिकांची कामं खोळंबलेली आहेत आणि निश्चितपणे मी महाराष्ट्र शासनाला आणि संपकऱ्यांना विनंती करेल की आपण आपला संप लवकरात लवकर मिटवावा आणि सामान्य नागरिकांचे हाल कमी करावे। आपण हे पाहू शकता, मी कॅमेरामॅनला विनंती करेन, इथे काही नागरिक आहेत जे कामासाठी आलेले आहेत मात्र त्यांचे काम झालेले नाही, त्यामुळे नागरिक अक्षरशः या ठिकाणी आपलं काम होईल या आशेने बसलेले आहेत। मात्र कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत आणि आज या संपाचा 3रा दिवस आहे। आज तरी तोडगा निघतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे आणि जर या संपावरती तोडगा निघला नाही तर हा पुढील काही दिवस संप अजून सुरू राहिला तर नागरिकांना खतर मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।